रसिक श्रोते हो, सादर आहे दुर्मिळ गीतरत्ने भाग 8. पुण्यात 1970 साली डेक्कनला कॅफे सनराईज नावाचं एक इराणी हॉटेल होतं. पुण्यात यायला नुकतीच सुरुवात होण्याच्या त्या काळात अशी इराणी हॉटेलं वगैरे संकल्पनाच माझ्यासाठी नवीन होती. तिथे एक ॲटोमॅटिक रेकॉर्ड चेंजर होता. म्हणजे काचेच्या एका बंद मशीनमध्ये 50-60 रेकॉर्ड्स एका स्टँडवर ओळीने उभ्या लावलेल्या आणि हॉटेलात येणाऱ्या संगीत रसिकांसाठी त्या रेकॉर्ड्स ऐकण्याची पेड आणि ॲटोमॅटिक सोय त्या मशीनमध्ये होती. मशीनच्या बाहेर त्या रेकॉर्ड्सवरील गाण्यांची लिस्ट होती आणि त्या गाण्यांना नंबर्स दिलेले होते. ऐकायच्या असलेल्या गाण्याचा नंबर दाबून मशीनमध्ये 50 पैशाचं नाणं टाकलं की ते मशीन सुरू होऊन त्यातला रेकॉर्ड प्लेअर सिलेक्ट केलेल्या रेकॉर्डच्या समोर जायचा. ती रेकॉर्ड स्टँडमधून आपोआप बाहेर येऊन रेकॉर्ड प्लेअरच्या टर्न टेबलवर यायची आणि टर्न टेबलवर फिरू लागायची. मग प्लेअरच्या साऊंडरची पिन मशीनमधल्याच त्या फिरत्या रेकॉर्डला अलगद टच झाली की गाणं सुरू. त्या मस्त पॉवरफुल स्पीकरमधून ते गाणं हॉटेलात बसलेल्या तमाम लोकांना ऐकू यायचं आणि त्यातील बहुतेक लोक मोफत मिळालेल्या त्या श्रवण सुखाचा दुवा 50 पैसे खर्च केलेल्या त्या रसिकाला मनोमन द्यायचे. पुणे हे जादूचं शहर आहे असं वाटायला लागलं आणि त्या तशा नवलाईच्या मशीनच्या त्या पहिल्या भेटीत त्या दिवशी कोणा रसिकाच्या कृपेनं पहिल्यांदाच ऐकलेल्या त्या गाण्याचे शब्द होते, तुमसे बिछडके चैन कहाँ हम पाएंगे. लताबाई गात होत्या. ऐकताना खूप काहीतरी भारी वाटत होतं. पण ते भारी वाटणं आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या त्या ॲटोमॅटिक रेकॉर्ड चेंजरमुळे आहे की गाण्यामुळे की दोन्हीमुळे हे कळण्याचं ते वय नव्हतं. काहीतरी भारी पाहिलं आणि ऐकलं एवढंच कळलं. पण जे काही ऐकलं त्यातील काहीही आपल्याला कळलं नाही हे देखील कळण्याचं ते वय नव्हतं. पण तुमसे बिछडके या गाण्याची ती पहिली श्रवण भेट मात्र आजही लख्ख आठवतीये. या गाण्याशी झालेल्या त्या पहिल्या आणि गहिऱ्या श्रवण भेटीनंतर वाढत्या वयाबरोबर आणि जाणाऱ्या काळाबरोबर गाणं थोडं थोडं समजत चाललं. त्या गाण्याचे गीतकार कैफी आझमींच्या शब्दातला आणि शब्दांमधून मदनजींच्या चालीत उतरलेला दर्द लक्षात यायला लागला. पुढे पुढे नुसता लक्षात न येता हृदयापर्यंत पोचायला लागला. गाण्यांची अरेंजमेंट तर भारावून टाकणारी होती. लताबाईंचा ऐन उमेदीतला सर्वव्यापी स्वर गाण्याला 4 चान लावत होता. गाण्याची सिच्युएशन रुटीन आहे. अगदी फिल्मी पद्धतीने तो रुसलाय आणि ती मनवतीये. पण अशा अगदी नेहमीच्या सिच्युएशनने सुद्धा ट्रिगर झालेले त्यावेळचे गीतकार, संगीतकार, अरेंजर, गायक ही सर्व मंडळी एकत्र येऊन त्या गाण्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवत. त्याला खूप वेळा लार्जर दॅन लाईफ स्वरूप देत. मनवण्याचा प्रसंग आहे म्हटल्यावर या गाण्यासाठी एखाद्या संगीतकाराने अगदी लाईट हार्टेड ट्यून बनवली असती तरी चाललं असतं. पण मदनजी नो. गाण्याच्या ॲडलिबमध्येच ते गाण्याच्या स्केल बदलाचा आभास निर्माण करण्यात म्हणजे क्रोमॅटिक स्केलमध्ये गुंतले. पूछो क्यू, हां हां पूछो क्यू हे शब्द लताबाई म्हणताना हा स्केल बदलाचा आभास निर्माण होऊन गाणं क्रोमॅटिक स्केलमध्ये जातं. म्हणजेच गाण्याचा साच बदलतो म्हणजे पट्टी बदलते. पण लगेच पुढच्या हम ये कहेंगे की तुम हो हमारी मंजिल या ओळीवरच्या स्वरांनी गाणं पुन्हा मूळ स्केलला येतं आणि ऐकणाऱ्याला हुश्य होतं. पण स्केल बदलण्याच्या आभासाचा जो एक मोठा झोल किंवा हेलकावा त्याला बसतो तो मानला तर सुखद नाहीतर उग्र सुखद ठरण्याचीच शक्यता जास्त. एखाद्याला वाटेल यात कुठे राहिला तो मनवण्याचा क्रोमॅटिकपणा. पण तरीही तो रोमॅन्टिकपणा टिकलेला असतो आणि नीट पाहणाऱ्याला दिसतोही. नूतनसारख्या ऑल टाईम ग्रेट अभिनेत्रीच्या बॉडी लँग्वेजमधून, चेहऱ्यावरच्या भावांमधून, ओठांच्या लाडीक हालचालीतून असे होते मदनजी. इतकी वेगळी सोच असणारे आणि ती सोच प्रत्यक्षात आणण्याचे असे एक एक प्रयोग करणारे प्रतिभाशाली संगीतकार. ही तर गाण्याची सुरुवात झाली. 4/4च्या एका वेगळ्याच वजनाच्या ठेक्यात बांधलेला समर्पक मुखडा
आणि 6 मोठ्या ओळींचे मोठे अंतरे, त्यातल्या सुंदर उतार चढावांसह एका वेगळ्याच कनेक्टिंग लाईनने मुखड्याकडे येताना खास त्या मदन मोहन फेम तिहाईसह येतात. अशी किती वैशिष्ट्य सांगावीत मदनजींच्या या कंपोजिशनची. आणि मदनजींनी इतकं हेवी कंपोजिशन केल्यावर त्या कंपोजिशनला वाद्यमेळाने सजवणारे त्यांचे सहाय्यक किंवा अरेंजर मास्टर सोनिक उर्फ मास्टरजी थोडेच मागे राहणार होते. मास्टरजींनी या गाण्याला केवळ स्ट्रिंग्स म्हणजेच ग्रुप व्हायोलिन्स आणि चेलोज, खर्जात मंत्रसप्तकात वाजणारे मोठे व्हायोलिन यांच्या सहाय्याने सागराची भव्यता आणि खोली प्राप्त करून दिली. मुखडा संपल्याबरोबर लगेच स्ट्रिंग्ज व चेलोचा जो एक प्रदीर्घ पीस M1 म्हणून वाजतो, त्या पीसची गणना आत्तापर्यंतच्या बॉलिवूड संगीत इतिहासातल्या स्ट्रिंग्ज आणि चेलोज कॉम्बिनेशनच्या सर्वोत्कृष्ट पीसेसमध्येच करावी लागेल. हा M1 म्हणजे जणू मास्टरजींचा मास्टर स्ट्रोक होता. तो मुळातूनच ऐकावा. खोल समुद्रात लाटा तयार होऊन किनाऱ्याच्या दिशेने रोरावत येताना त्याची जी गाज असते, त्या गाजेचीच आठवण येते हा M1 ऐकताना. किंवा शिरीष पैंच्या लाटे मागून फुटत जाते, आंधळी होऊन एक एक लाट या ओळीची. अशा या ग्रेट M1चा शेवटही पुन्हा एकदा खास मदन मोहन स्टाईलच्या तिहाईने होतो, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य. गोल्डन एरातलं संगीतकार आणि अरेंजर यांच्यातलं असं सायुज्य खरोखर किती स्तिमित करणारं होतं, याचं आणखी एक उदाहरण. हे झालं M1 बद्दल. M2 आणखीनच इतका वेगळा आहे की जणू दुसरंच कोणतं तरी गाणं सुरू झालंय. गाण्याचे तिन्ही अंतरे त्याच चालीत असूनही इतक्या हेवी पण सुंदर M1 नंतर पुन्हा तो रिपीट करण्याचा मोह ना संगीतकाराला होता ना अरेंजरला. परिणामी M2 इतका वेगळा, एखाद्या मिलिटरी बँडच्या स्टाईलमध्ये वाजतोय की हे काय मध्येच सुरू झालं, असा ऐकणाऱ्याला प्रश्न पडेल. खरोखर या लोकांची काय सोच असेल, कल्पनाच करवत नाही. आणि हे कमी पडलं की काय असं वाटून मुखडा, अंतरा आणि संपूर्ण गाणंभर फिलर नोट्स, ग्रेस नोट्स, कॉन्ट्राज, ऑब्लिगाटोज यांची नुसती चंगळ आहे. रिदममधले कट्स आणि पिकअप्स कसे नकळत आणि नॅचरली येऊन जात होते. एकूण सगळी अरेंजमेंटच डोकं चक्रावून टाकणारी, भव्य दिव्य या शब्दांनाही छोटं करून टाकणारी झाली. आणि ही सर्व भव्य दिव्य अरेंजमेंट ज्या गायिकेसाठी झाली ती तर साक्षात स्वरांची देवीच. त्या देवीपणाला साजेल अशा थाटात आणि त्या परिणामानंच लताबाईंनी हे गाणं अगदी पहिल्या ॲडलिबपासून ते शेवटच्या स्वरापर्यंत म्हटलंय. त्यावेळेच्या ऐन बहरातल्या आवाजाचं संपूर्ण अधिराज्य आणि स्वरलयीवरची अफाट हुकूमत प्रत्येक शब्दातल्या प्रत्येक भावछटेसह संपूर्ण गाणंभर ऐकू येतच राहते. पण दैवदुर्विलास म्हणजे इतक्या महान कलाकारांनी आपापल्या प्रतिभेचं इतकं योगदान देऊन आणि प्रचंड परिश्रम घेऊन केलेली या गाण्याची आणि अशा शेकडो महान गाण्यांची निर्मिती अखेर विस्मृतीच्या घनधमात लुप्त झाली. का झाली असेल? काय कमी पडलं असेल? पण एक नक्की होतं की कलेच्या किंवा कला दर्जाच्या किंवा प्रयत्नांच्या दृष्टीनं त्यात काहीच कमी नव्हतं. तरीही असं घडण्यामागची अनेक कारणं आता शोधली जाऊ शकतात. आणि त्यातली मुख्य कारणं असतात, ज्या चित्रपटांसाठी अशा गाण्यांची निर्मिती झाली ते चित्रपट फारसे किंवा बिलकुल न चालणं किंवा डब्यातूनच बाहेर न येणं. आणि दुसरं म्हणजे त्या चित्रपटांचा दर्जा. तो चित्रपटच B किंवा C ग्रेडचा असल्यास त्याची स्टारकास्ट म्हणजे अभिनय दर्जा, निर्मिती दर्जा, गाण्यांचं चित्रीकरण हे योग्य प्रकारचं नसायचं. चित्रपटाचं मार्केटिंग कमी पडणं, एखाद्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटामुळे चित्रपट झाकोळला जाणं ही पण कारणं असायची. आणि सर्वात शेवटी किंवा सर्वात प्रथम लक फॅक्टर नावाचा एक सर्वात मोठा फॅक्टरही होताच. मदनजी, मास्टरजी यांची फिल्मी करिअर पाहिल्यास वरील सर्व घटक बहुतेक वेळा त्यांच्या विरुद्धच गेल्याचे दिसतात. त्यामुळे चांगलं काम करूनही बऱ्याचदा गाणी अपयशी ठरणं, त्यातून निराशा, त्यातून व्यसनाधीनता, त्यातून प्रकृतीवर परिणाम आणि शेवटी त्यातून अकाली मृत्यू अशा दुष्ट चक्रामध्ये मदनजी अडकत गेले.
पण त्यांनी करून ठेवलेल्या कामाचा दर्जाच इतका उच्च होता की आज ते गेल्यानंतर जवळजवळ 50 वर्षांनी देखील जाणकार संगीत रसिक व कलाकार मुद्दाम शोधून शोधून त्यांची चांगली गाणी बसवतात, ती सादर करतात, त्यावर चर्चा होतात, असे लेख लिहिले आणि वाचले जातात. आणि मुख्य म्हणजे मदनजींसारख्या कलाकाराच्या दुर्दैवी शेवटाबाबत लोक आजही हळहळतात, दोन अश्रू ढाळतात. हे पाहिल्यावर असं वाटतं की ज्या कठोर नियतीनं मदनजींसारख्या मनस्वी कलाकाराचा अंत पाहिला, तीच नियती त्याची थोडीशी का असेना पण भरपाई म्हणून हे सर्व कार्यक्रम, चर्चा, लेख या गोष्टी घडवून आणत आहे. फक्त किंचितशी भरपाई अशा महान गाण्यांच्या निर्मितीमध्ये त्यांनी दिलेल्या प्रतिभाशाली योगदानाची, त्या निर्मितीसाठी घेतलेल्या परिश्रमांची आणि स्वतः मदनजींच्या या दुनियेला अकाली अलविदा करण्याची, तरीही ती भरपाई आता होणे नाही.